विश्व 24 न्यूज हर पल आपके साथ। नमस्कार, विश्व 24 मध्ये आपलं सर्वांचं सरचे स्वागत। मी सैफन नदाब। आपण पाहत आहात विश्व 24 न्यूज हर पल आपके साथ। बाळासाहेबांची शिवसेना यांच्यातर्फे ऐरोली येथे रेल्वे स्टेशन परिसरात रिक्षा, टॅक्सी, टेम्पो, ट्रक चालकासाठी डोळे तपासून चष्मे वाटप करण्यात आले। महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री माननीय एकनाथ शिंदे साहेब यांच्या संकल्पनेतून व डॉक्टर श्रीकांत शिंदे फाउंडेशन यांच्या विद्यमानाने आणि शिवसेना जिल्हा प्रमुख माननीय विजय चौगुले साहेब व ऐरोली शहर संघटन सौ नंदा काटे यांच्या विद्यमानाने ड्रायव्हर सुरक्षित तर प्रवासी सुरक्षित यासाठी प्रत्येक ड्रायव्हरला चांगल्या दर्जाचा मोफत चष्मे डॉक्टरांकडून डोळे तपासून देण्यात आले। यावेळी उपस्थित बाळासाहेबांची शिवसेना ऐरोली शहर विधानसभा प्रमुख सुरेश भिल्लारे, सौ कल्पनाताई कुसलाळकर, समाजसेवक कुंदन काटे, प्रमोद देशमुख, राजा महाजन व समस्त बाळासाहेबांची शिवसेना व महिला आघाडी, युवा सेना व कार्यकर्ते उपस्थित होते। विश्व 24 न्यूज नवी मुंबई प्रतिनिधी रणजित तायडे। आपण जर या चॅनलला नवीन असाल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, बेल आयकन बटन दाबून आपल्या चॅनलला पुढे वाढवा। विश्व 24 न्यूज हर पल आपके साथ। कुठल्या माध्यमाने करण्यात आला आहे? आज आपण ऐरोली स्टेशन रेल्वे स्टेशन येथे आयोजन केलेलं आहे। महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री सर्वसामान्यांचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांच्या संकल्पनेतून हा महाराष्ट्रावर चालला आहे। हिंदू सम्राट वंदनीय बाळासाहेब ठाकरे वैद्यकीय मदतकक्ष आणि डॉक्टर श्रीकांत शिंदे फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमानाने महाराष्ट्रभर या चष्मा मोफत चष्मा शिबिराचं आयोजन करण्यात येत आहे आणि त्याच्यात एक भाग म्हणून आमचे सन्माननीय उपनेते विजयजी नाटासाहेब त्यांच्या नवी मुंबईचे आमचे राष्ट्रीय आधारस्तंभ जिल्हा प्रमुख विजयजी चौगुले साहेब, त्याचप्रमाणे युवा सेनेच्या आमच्या महाराष्ट्राचे सन्माननीय मनीषजी चौगुले यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही आज ऐरोली स्टेशन येथे चष्मा शिबिर आयोजित केलेलं आहे। खरं तर हे चष्मा शिबिर कालपासूनच सुरू झालेलं आहे नवी मुंबईमध्ये आणि संपूर्ण ऐरोली मतदारसंघाचा मी शहर प्रमुख आणि काटे मॅडम महिला शहर संघटक म्हणून या कालपासून 5 दिवस या मोफत चष्मा शिबिराचं आयोजन केलेलं आहे। यामध्ये ऐरोली स्टेशन असेल, गंतुली स्टेशन असेल, कोपरकंदा रेल्वे स्टेशन असेल, या ठिकाणी हे शिबिर पार पडणार आहे। एकदम मुख्य उद्देश असा आहे की ड्रायव्हर सुरक्षित तर प्रवासी सुरक्षित आणि म्हणून डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या माध्यमातून प्रत्येक रिक्षा ड्रायव्हरचे या ठिकाणी चांगल्या डॉक्टरांकडून इथं मोफत असे त्यांचे डोळे तपासणी केले जातात आणि एक चांगल्या दर्जाचा चष्मा या ठिकाणी ड्रायव्हरला दिला जातो। ड्रायव्हर आपल्या व्यस्त कारणामध्ये किंवा काही परिस्थितीमुळे महागडा चष्मा घेऊ शकत नाही, त्यामुळे प्रवास गाडी चालवताना आणि चष्मा नसल्यामुळे कदाचित केव्हा केव्हा ॲक्सिडेंट होतात आणि त्याची काळजी सन्माननीय मुख्यमंत्र्यांनी घेतलेली आहे आणि म्हणून हे चष्मा शिबिर महाराष्ट्रभर आम्ही हे राबवत आहोत। त्याचा एक भाग म्हणून ऐरोली मतदारसंघाचा चालू आहे आणि त्याला कालपासूनच काल एक ठिकाणी झालं, आज स्टेशनला होत आहे। भरपूर असा प्रतिसाद ड्रायव्हर लोकांना मिळत आहे। अजून कुठे कुठे हे शिबिर आपण आयोजित केलेलं आहे? काल हे शिबिर आमच्या बाळासाहेबांची शिवसेना मुख्यमंत्री कार्यालयामध्ये संपन्न झालं। शेकडो ड्रायव्हर, रिक्षा ड्रायव्हरांनी त्याचा फायदा घेतलेला आहे। आज आम्ही ऐरोली स्टेशनमध्ये आपण उभे आहात। आपण पाहत असाल की तेवढी मोठी गर्दी लागलेली आहे आणि त्याचा लोक लाभ घेत आहेत, ड्रायव्हर लोक लाभ घेत आहेत। उद्याचा जो कार्यक्रम आहे तो साईनगर, भीमनगर या झोपडपट्टी विभागामध्ये जास्त करून रिक्षा ड्रायव्हर आणि टेम्पो ड्रायव्हर किंवा बस ड्रायव्हर या तो हा कॅम्प आमच्यासाठी ठेवलेला आहे। रिक्षा चालक असतील, ट्रक ड्रायव्हर असतील, तर आज आम्हाला बघितलं गेलं तर आम्हाला वेळ भेटत नाही आणि विशेष करून आमच्यासाठी हा उपक्रम ठेवलेला आहे। त्यांचं मनापासून सर्व रिक्षा चालक युनियनतर्फे मी त्यांचं कौतुक करतो, त्यांना अभिनंदन देतो। काटे मॅडम असतील, भिल्लारे सर असतील, यांनी हा आमच्यासाठी उपक्रम ठेवलेला आहे। हा खूपच छान आहे, आम्हाला आवडला आहे। आमचं केंद्र तपासणी होत आहे आणि विशेष आम्हाला चष्मा पण वाटप केल्यात येत आहे। त्यांचं मी सर्व रिक्षा चालक संघटनेतर्फे मी त्यांचं मनपूर्वक अभिनंदन करतो आणि त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देतो।
यहाँ पे आयोजित किया गया है, इससे आपको क्या हित हो रहा है, क्या फ़ायदे हैं आपके आगे? हमें फायदा ये है कि सारे रिक्शा ड्राइवर हमको चश्मा मिल रहा है और हम डॉक्टर के पास जाते हैं, लाइन लगाते हैं, उधर टाइम हो नहीं पाता, हमें टाइम भी नहीं मिलता, हमको चश्मा मिल रहा है और सारी सुविधा मिल रही है सीधे घर। और इसके लिए इनका हार्दिक धन्यवाद। देश कारण असा आहे की आज महाराष्ट्रामध्ये खरोखरच आज महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यांनी विचार केला आहे गोरगरिबासाठी, त्यांना आम्ही पहिलं धन्यवाद मानतो का तर आज गोरगरिबीचे ड्रायव्हर आहे, रिक्षा ड्रायव्हर आहे, टेम्पो ड्रायव्हर आहे, त्यांनी अक्षरशः पैसे टाकून कुठं चष्मा घेण्याची त्यांची कॅपॅसिटी नाही, म्हणून साहेबांनी खूप चांगला कार्यक्रम राबवलेला आहे। बाळासाहेबांची शिवसेना या शिक्षणाच्या माध्यमातून आज नया मुंबईचे जिल्हाध्यक्ष आदरणीय चौगले साहेब यांच्या नेतृत्वाखाली हा कार्यक्रम प्रत्येक 8 दिवस झालं काम चालू आहे सिव्हिलचं। तर म्हणून मला म्हणायचे की आज पब्लिक जी लाईनमध्ये आहे खरोखरच ती आम्हाला प्रतिसाद आहे आणि आम्ही धन्यवाद मानतो मुख्यमंत्री साहेबांचा आणि चौगले साहेबांचा का त्यांना गोरगरिबाची जाण आहे, गोरगरिबाची जाण असल्यामुळं हा कार्यक्रम त्यांनी आवर्जून हाती घेतलेला आहे। आणि रेल्वे स्टेशनला आज तुम्ही विचार केला तर रिक्षा ड्रायव्हर आज अक्षरशः लाईन लावून उभी आहे आणि त्याचा लाभ घेत आहेत। एवढंच मला बोलायचं आहे। धन्यवाद। जय भीम, जय भारत। राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व 24 न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।